हा, जगलर म्हणजे काय? जगलर म्हणजे तो बॉल घेतो, अशा उडत राहतो कंटिन्युअसली. 2 बॉल घेतला तर तेवढ्या स्पीड मध्ये फेकेल का? तेवढ्याच हाईटला फेकेल का? नाही. हाईट पण व्हेरी करेल, हे तर माहिती ना. स्पीड पण व्हेरी करेल. जर हाईट व्हेरी केलं तर टाइम पण व्हेरी करेल, स्पीड व्हेरी करतोय. म्हणजेच त्याला एक पर्टिक्युलर टाइम फिक्स करावा लागतो. जरी तो बाय प्रॅक्टिस तो असं करतोय, पण बाय प्रॅक्टिस जरी त्याला प्रॅक्टिस नाही झालेला, पण बाय डिफॉल्ट तो काय करतोय तेच आपल्याला काढायचंय. ठीक आहे. त्यांनी किती जोरात फेकला पाहिजे एखादा बॉल, किंवा किती बॉल घेतले पाहिजे. 4 बॉल घेतले तर काय विचार केला पाहिजे त्यांनी, 10 बॉल घेतले तर काय विचार केला पाहिजे, 2 बॉल घेतले तर काय विचार केला पाहिजे, याच्यावर आपण आता विचार करतोय. बघ, त्याला म्हटलं मी जगलर्स प्रॉब्लेम. काय म्हटलं मी? जगलर्स प्रॉब्लेम. इथं उभं राहा. जगलर्स प्रॉब्लेम. जगलर्स प्रॉब्लेम मध्ये काय? 2u by g 2u by g इज इक्वल काय? nt. 2u by g इज इक्वल काय? nt. 2u by g काय? nt. म्हणजे u म्हणजे काय? इनिशियल वेलॉसिटी. u म्हणजे काय? इनिशियल वेलॉसिटी. n म्हणजे काय? नंबर ऑफ बॉल. n काय? नंबर ऑफ बॉल. आणि त्याच्यानंतर n झालं तुमचा हाईट. जर विचारलं तर तुम्ही काय सांगाल? u स्क्वेअर बाय 2g. हे झालंय ना, u स्क्वेअर बाय 2g. किती हाईटला गेला पाहिजे? चल बा, क्वेश्चन काय? इफ जगलर यूज 4 balls to make upward motion. अपवर्ड मोशन मध्ये करायचं आहे. to achieve 125 meter, then find the time interval between each ball. प्रत्येक बॉल मध्ये कितीचा टाइम इंटरवल असेल. क्वेश्चन काय बघा, 4 बॉल घेतले त्यांनी, 4 बॉल वरती फेकतोय. 4 बॉल फेकताना त्यांनी प्रत्येक बॉल किती मीटरला चाललाय? 125 मीटर चाललाय. 125 मीटरला चाललाय तर तो किती वेळात खाली येणार आहे? प्रत्येक बॉल मध्ये कितीचा टाइम इंटरवल असला पाहिजे ते आपल्याला विचारलं. बघा, आपल्याला तर पहिली गोष्ट, आपल्याला जर मी म्हटलं 2u बाय काय? g इज इक्वल टू काय? nt. प्रॉब्लेम झाला. u दिलाय का? नाही दिलेला. n दिलाय का? हो. n किती दिलाय? 4 दिलाय. टाइम काढायचा आहे. u माहित नाही, पहिल्यांदा u काढून घ्यावा लागेल. u काढण्यासाठी आपल्याजवळ काय फॉर्म्युला आहे? याची जोड काय? u स्क्वेअर बाय 2g. आणि तुमचा मेंदू जर शाबूत असेल तर तुम्हाला मी सांगितलं हे किती मीटर आहे? 125 मीटर आहे. 125 मीटर असेल तर टाइम किती लागेल सांगता येईल का? टाइम किती? 5 सेकंद. टाइम किती लागेल? 5 सेकंद. बरोबर ना? 5 आपण असं म्हणतो ना, 5 स्क्वेअर इंटू 5 125 झालं ना. आठवलं काय? टाकून बघा वाटलं असतं. मग मी जर म्हटलं असतं u स्क्वेअर इज काय? 2gh. ठीक आहे, 2gh. 2 g ची व्हॅल्यू किती आहे? 10 आणि h ची व्हॅल्यू किती आहे? h ची व्हॅल्यू किती? 125. 125 डबल केलं किती झालंय? 250. 250 ला दाबून किती? 2500. 2500 बाहेर आला किती होऊन जाईल? 2500 बाहेर आला किती झालं? 50. कळालं का नाही? किती सेकंदाला? 5 सेकंद असेल तर स्पीड किती होतो? v जोड काय असतं आठवते का? g इंटू टी. किती झालं? 50. हे डायरेक्ट पाठ केलं तर आपण किती आलं? u किती आला? 10. दिलेला नव्हता. u किती आला तुमचा? 10 आला. मग 2 इंटू किती? u ची व्हॅल्यू किती? u ची व्हॅल्यू किती? 50. u ची व्हॅल्यू किती? u ची व्हॅल्यू किती आली? 50. u ची व्हॅल्यू 50 आली. g ची व्हॅल्यू किती? g ची व्हॅल्यू किती? 10 आहे. इज इक्वल टू काय? n दिलेला आहे. n किती? 4 आणि t विचारलेला आहे. मग आता हा 0 गेट कॅन्सल. बेग बाय बे दोन्ही 4 कॅन्सल. देअरफॉर t इज इक्वल काय? 5/2 म्हणजे किती? 2.5 सेकंद. 2.5 सेकंदात तो काय करेल? खाली वर करेल. लॉजिक कळालं? क्वेश्चन कळालं? काय केलं? तुम्हाला u दिले नव्हतं, आपण u कसं काढलं कळालं? ऑलरेडी तुम्हाला हे डोक्यात असलं पाहिजे. 125 80 पाठ केले ना आपण, तेच क्वेश्चन येते. बघा, मी असं म्हटलं, एक क्वेश्चन लास्ट आणि त्याच्यानंतर एक PYQ होता. पहा, इफ टाइम पिरियड बिटवीन 2 balls is
4 seconds. If its velocity is 60 meter per second, 60 meter per second, then find number of balls and height achieved by each ball. काय आता तुमच्याजवळ काय विचारलं गेले? काय विचारले? काहीतरी विचारले. काय विचारलंय? नंबर ऑफ बॉल्स विचारले, म्हणजे एन विचारलेलं आहे. आणि दुसरं काय म्हटलंय? हाईट किती हे सांगितलंय. मला सांगा स्पीड किती आहे? 60, म्हणजे किती सेकंदात काढला असेल तो खाली? 60 म्हटलं तर किती? 6. अरे एवढं कुठं कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे? साधी गोष्ट आहे ना. 6 सेकंद आहे. 6 सेकंद म्हटलं तर आईच किती होऊन जाईल? 180. अवघड आहे. नेक्स्ट लेवलचा अवघडपणा आहे. टी विचारलेलं, सॉरी एन विचारलेलं. 2u बाय काय? g इंटू टी. 2 u किती आहे? 60. g किती आहे? 10. आणि टी किती आहे? 4. वेगवेगळे बाजूने 4. हे 0 0 गेट कॅन्सल. म्हणजे किती बॉल घेतले त्यांनी? 3 बॉल्स घेतले असतील. किती घेतले असतील त्यांनी? 3 बॉल्स घेतले असतील. हाईट जर विचारला, h इज इक्वल काय? u स्क्वेअर बाय 2g. u किती आहे? 60 इंटू 60 डिवाइड बाय काय? 2 इंटू g. 180 मीटर येणार आहे. g किती आहे? 10. 0 0 गेट कॅन्सल. झालेले पाठ केलेले फक्त तेवढ्या पुरतं तेवढं आमच्या डोक्यात राहतं, कारण की आम्ही एकदम नेक्स्ट लेवलचे हुशार आहोत. अवघड आहे. x इज काय? t प्लस 3 आणि त्याचा पॉवर जर -1. क्वेश्चन विचारला वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x आणि त्याचा पॉवर काय ते सांगायचं आहे. एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x, त्याचा पॉवर सांगायचा आहे. एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी, त्याचा पॉवर सांगायचा आहे. विचार काय होणार नाही. x दिलेला आहे तर वेलॉसिटी काढायचं असं काय करणार? dx बाय dt करणार. -1 पुढे येणार. t प्लस 3 त्याचा काय जाईल? -2 होऊन जाईल. ठीक आहे. -1 आहे आणि t प्लस 3 आहे. याला मी असं लिहिलं -1 आणि वरती घेतलं मी 2. मला माहिती आहे t प्लस 3 -1 याचा अर्थ किती आहे? x आहे. म्हणून काय म्हटलं मी मायनस आणि याची व्हॅल्यू काय टाकली? x आणि त्याचा पॉवर काय केला? स्क्वेअर. मग v इज इक्वल टू काय भेटलं मला? x स्क्वेअर. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? आता इथं 2 आली. x ची व्हॅल्यू किती आली? 2 आली. हे पहिलं झालं. सेकंड मध्ये ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काय असतं? dv बाय dt. d बाय dt. v किती दिलाय? v किती काढलाय? v इथं आलेलं किती आलेलं? -t प्लस 3 आणि किती? -2. काय होईल? मायनस आणि -2 पुढे येऊन जाईल आणि काय होईल? t प्लस 3 आणि इथं काय होईल? -3. तर याला असं करून घेतलं. मायनस मायनस काय झाला? प्लस झालं 2. आणि याला काय करून घेतलं मी? t प्लस 3 आणि त्याला मी घेतलं -1 आणि त्याच्यावर पॉवर काय घेतलं मी? 3. म्हणजे 2 t प्लस 3 -1 t प्लस 3 -1 t प्लस 3 -1 याचा अर्थ काय? x आणि त्याचं काय? क्यूब. म्हणजे तुम्ही काय म्हटलं? ऍक्सेलरेशनचा पॉवर किती आहे? x च्या वरती पॉवर किती आहे? 3 आहे. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये हे सगळं पी वाय. दुसऱ्या याच्यात काय विचारलं? ऍक्सेलरेशन वेलॉसिटी. मला ऍक्सेलरेशन मिळालेलं आहे. ऍक्सेलरेशन काय मिळालं आपल्याला फायनली? ऍक्सेलरेशन इज काय? 2t प्लस 3 आणि त्याचा पॉवर किती? -3. व्यवस्थित समजून घ्यायचं. ही ऍडजस्टमेंट समजून घ्या. मी काय म्हटलं? मी 2 घेऊन टाकला. याला मी t प्लस 3 केलं आणि -1 केलं आणि पॉवर काय केलं मी? त्याचा 3 केला. पण प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला? मला वेलॉसिटी मध्ये पॉवर किती पाहिजे? -2 पाहिजे. म्हणजेच काय केलं? याला 2 ने मल्टिप्लाय केला आणि 2 ने डिवाइड केलं. जसं हे केल्यामुळे काय होऊन जाईल? 2t प्लस 3 हा इथे किती होऊन जाईल तुमचं? -2 होऊन जाईल. आणि -2 झाला आणि या 2 ला मी बाहेर काढलं म्हणजे किती झालं? 3/2. आणि तुम्ही काय म्हटलं? 2. आणि याचा अर्थ काय? t प्लस 3 -2. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? मायनस समजे बाहेर. v कसा आला तुमचा? -v आला आणि त्याचा पॉवर किती आहे? 3/2. म्हणजे किती? -2 v चा पॉवर किती आहे? 3/2. ऍक्सेलरेशन असताना किती आहे? 3/2. ठीक आहे. झालं ना साहेब?